नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जीवराज चोले पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये गेली 10-12 वर्ष कार्यरत आहे. केसरी, सकाळ या वर्तमानपत्रांमध्ये तसंच MIT या शिक्षण संस्थेमध्ये मी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं आणि आता स्वतःच माझं उचित मीडिया म्हणून PR सर्व्हिस आणि ॲड एजन्सी आहे, त्याच्यामध्ये मी काम करतोय. आज आपण विषय बघणार आहोत तो मुद्रित माध्यमांसाठीची लेखन कौशल्ये हा विषय आहे. त्याच्यामध्ये वृत्तपत्र म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टी येतात. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते बातमी, त्याच्यानंतरचं असतं वृत्तलेख, त्याच्यानंतरचं असतात वार्तापत्र आणि काही सदरांचं लेखन असतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळी सदरं असतात. काही वारांच्या निमित्ताने असतात, काही प्रासंगिक घटनांच्या अनुषंगाने असतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात काही सदर असतात, त्याचं लेखन करणं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या विषयामध्ये पाहणार आहोत आणि साधारणपणे 3 भागामध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे वृत्तलेख, वार्तापत्र व सदर लेखन. त्याचबरोबर वृत्तपत्राचा जो आत्मा असतो किंवा वृत्तपत्राची जी भूमिका असते ती अग्रलेख, ज्याच्यावरनं वृत्तपत्र एखादी भूमिका घेऊन समाजासमोर येत असतं आणि ती भूमिका ठामपणे वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडत असते. त्याचबरोबर स्फुट लेखन ही एक वेगळी कल्पना याच्यामध्ये असते आणि वेगवेगळे विषय जे चालू घडामोडीवरती आधारित असतील, राजकारणावरती असतील, काही घडणाऱ्या घटनांवरती असतील, त्याच्यावर टीकात्मक म्हणा किंवा त्याचं विश्लेषण करणारे असे काही लेख असतात, त्याला आपण स्फुट लेखन म्हणतो. आणि त्याचबरोबर आपला वर्तमानपत्र वाचल्यानंतर आपल्या वाचकांना काय वाटतं, आपल्या वर्तमानपत्रातल्या एखाद्या बातमीच्या बाबतीत त्याची मतं काय आहेत, ही मतं मांडण्यासाठी म्हणून वर्तमानपत्रांमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे वाचकांची पत्रे, की ज्यामधनं वाचक त्या वर्तमानपत्राविषयी किंवा समाजात घडणाऱ्या घडामोडींविषयी लिहू शकतं. एखादी भूमिका वर्तमानपत्राची पटली नाही तर ती सुद्धा वाचक वर्तमानपत्राच्या लक्षात आणून देऊ शकतं. किंवा एखादी घटना चुकली असेल किंवा एखादी घटना चांगल्या प्रकारे रेकॉर्ड केलेली असेल, मांडलेली असेल वर्तमानपत्राने, तर त्याचं कौतुक करणारं असं सुद्धा पत्र वाचकांचं येऊ शकतं. आणि वाचकांची पत्र हा एक अतिशय महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असतो. आता स्थानिक पातळीवरती जी दैनिकं असतात, म्हणजे आता आपल्याकडे बघितलं तर मराठी माध्यमांमधली जी दैनिकं आहेत, तर या दैनिकांचे सर्वच बातमीदार किंवा रिपोर्टर्स हे देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात असतीलच असं नाही. त्यामुळे ज्या शहरातनं हे दैनिक किंवा वर्तमानपत्र प्रसिद्ध होतं, त्याच्या बाहेरच्या ज्या बातम्या आहेत, त्या बातम्यांसाठी मराठी किंवा कुठलीही रिजनल लँग्वेजमधली जी दैनिकं आहेत, ती इतर संस्थांवरती, न्यूज एजन्सीजवरती अवलंबून असतात. आणि अशा वेळेला मग भाषांतर हा एक खूप महत्त्वाचा विषय याच्यामध्ये येतो. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक लोकांना, म्हणजे जे शिक्षण संस्थांमध्ये असतात, संशोधन संस्थांमध्ये असतात, तर अशा लोकांना मराठी लिहिता येईलच असं नाही, तर ते त्यांच्या भाषेमध्ये लिहितात किंवा इंग्रजीमध्ये लिहितात. आणि मग ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं त्यांचं जे काही लेखन आहे, तर ते आपल्याला मराठीमध्ये घ्यायचं असतं. अशा वेळेला मग आपण भाषांतर हा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतो आणि मग भाषांतर करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं PTI, UNI यासारख्या ज्या न्यूज एजन्सीज आहेत, त्या देशभरातल्या नाही तर जगभरातल्या सगळ्या बातम्या आपल्याला पुरवत असतात. त्या वर्तमानपत्रांचे काही सबस्क्रिप्शन्स असतात आणि त्याच्यातनं ते सगळ्या भाषा पुरवत असतात. सगळे बातम्या पुरवत असतात आणि त्याचा आपण घेत असतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून जर काही वर्तमानपत्र बघितली, तर त्याच्यामध्ये बातमीच्या सुरुवातीला कंसामध्ये PTI, UNI किंवा वृत्तसंस्था असं लिहिलेलं असतं. याचाच अर्थ ती बातमी त्या संबंधित न्यूज एजन्सीकडनं इंग्लिशमध्ये आलेली असते आणि आपण त्याचं मराठीकरण करून घेत असतो. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती हा विषय आपल्याला शिकायचा आहे.
मगाशी म्हटल्याप्रमाणे वृत्तलेख, वार्तापत्र, बातमी लेखन, सदर लेखन ही अतिशय महत्त्वाची मुद्दे आहेत. वृत्तलेखाला आपण एक एक विषय आता हळूहळू आपण पुढे पुढे जात जाऊ. तर मित्रांनो, कसं आहे की वर्तमानपत्र जसं काळ बदलत गेला तशी बदलत गेली. वर्तमानपत्रांमध्ये जे लिखाण येत होतं त्याची साईज किंवा त्याचा आकार, त्याच्या मांडण्याची पद्धती, त्याची लेखनशैली जशी जशी विकसित होत गेली तशी तशी ती अ, सुधारत गेलेली आहे. त्याच्यामध्ये काही बदल होत गेलेले आहेत. सध्या जर आपण वर्तमानपत्र बघितली तर डिजिटल मीडियाच्या अतिवापरामुळं किंवा डिजिटल मीडियाच्या अ, प्रभावीपणामुळं मुद्रित माध्यमातली जी काही माध्यमं आहेत, म्हणजे मासिकं म्हणा किंवा वृत्तमानपत्र म्हणा, तर यांच्यामधला जो पूर्वीचा लिखाणाचा प्रकार होता, तो अलीकडच्या काळात बदललेला आहे. अतिशय छोट्या आणि झटपट स्वरूपामध्ये लोकांपर्यंत माहिती पोहोचत असल्यामुळे वर्तमानपत्रांनी सुद्धा आपली स्टाईल बदललेली आहे. त्यामुळे वर्तमानपत्रांसाठी किंवा मुद्रित माध्यमांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा आपल्यामध्ये बदल करण्याचं किंवा आपल्यामधली कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं आता आपण पाहणार आहोत, त्याची वाटचाल पुढच्या दिशेने करणार आहोत. मी मगाशी म्हटलं तसं की पूर्वीच्या काळी आपण जर बघितलं तर अर्ध-अर्ध पान वर्तमानपत्राचं हे बातमीच्या स्वरूपात असायचं किंवा वृत्तलेखांच्या स्वरूपात असायचं. अगदीच अलीकडचं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं किंवा तुम्हाला जर तपासून बघायचं असलं, तर आपण जर लोकसत्ता हे दैनिक बघितलं, तर लोकसत्ताच्या रविवारच्या पुरवणी, शनिवारची किंवा रविवारची पुरवणी जर आपण चाळली, तर आपल्या लक्षात येतं, की किती मोठ्या स्वरूपाचे म्हणजे अगदी अर्ध पान, पूर्ण पान अशा स्वरूपाचे लेख अतिशय सविस्तर विवेचन करणारे असतात. तेच आपण तुलनेनं दुसऱ्या दैनिकांमध्ये बघितलं, म्हणजे सकाळसारखं दैनिक घ्या किंवा महाराष्ट्र टाइम्स सारखं दैनिक घ्या किंवा अन्य कुठलंही दैनिक आपण घेतलं, तर आपल्या लक्षात येईल की अतिशय छोट्या स्वरूपामध्ये ही बातमी मांडलेली आपल्याला दिसते आणि एका पानामध्ये साधारण 8 ते 20 बातम्यांपर्यंत आपल्याला बातम्या पाहायला मिळतात. मग काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात असतात, काही थोड्याशा डिटेल स्वरूपात असतात. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं वृत्तपत्रीय लेखन आपण पाहत असतो. तर मग आज आपण आपल्याला आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं वार्तांकन किंवा ज्या पद्धतीचं लेखन वर्तमानपत्रांमधून होतं, त्या प्रकारची कौशल्य आपल्याला शिकायला पाहिजेत. ती कौशल्य आपण विकसित करायला पाहिजेत. आता वर्तमानपत्र जर म्हटलं, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक 4 भाग आपण जर करायचं म्हटलं, तर एक झाला बातमीचा भाग, दुसरा झाला अग्रलेखाचा भाग, तिसरा झाला वाचकांच्या पत्रांचा भाग आणि चौथा हा स्फुट लेखनाचा भाग. या सगळ्या ह्याच्यामध्ये बातमी हा वृत्तपत्राचा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावी असा घटक असतो, की त्याचं नावच वृत्तपत्र आहे. त्याच्यामध्ये वृत्त म्हणजेच बातमी ही दिलेली आहे, लपलेली आहे आणि ती बातमी आपली अतिशय प्रभावी वाचकांना आकर्षित करणारी किंवा वाचकांच्या मनात बिंबवणारी अशी पाहिजे. आणि मग ती बातमी वाचकांच्या मनात कशी उतरेल यासाठी आपल्याला काही महत्त्वाची अशी स्किल्स पाहिजेत. ती स्किल्स आपण विकसित करणं गरजेचं आहे. बातमीचं जर आपण एक थोडासा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं, की बातमीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे हेडिंग, ज्याला आपण त्याला आपण ठळक बातमी असं म्हणतो. तर ह्या हेडिंग जे आहे ते हेडिंग अतिशय कमी शब्दांमध्ये बातमीचा अर्थ समजणारं असं असलं पाहिजे. आपण अनेक वर्तमानपत्रांचे हेडिंग्ज बघतो. त्या अतिशय कॅची, आकर्षक आणि विषय लगेच कळेल अशा प्रकारच्या असतात. कारण हेडिंग वाचून आपण वाचक ती बातमी वाचेल की नाही यावर ठरतं. आता आपणही स्वतः बघत असू किंवा स्वतः आपण अनुभवत असू, तर आपल्याकडे सकाळी वर्तमानपत्र आल्यानंतर आपण पेपर हातात घेतो. तर एकतर आता अलीकडच्या काळामध्ये असं दिसतं की वर्तमानपत्र घेतलं की त्याच्यावरती
पानभर जाहिराती असतात. मग आपण पानं पलटत जातो. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं पान जातं. मग 5व्या पानावरती बातमी कुठेतरी दिसायला सुरुवात होते. आणि मग आपण त्याच्या हेडिंग वाचतो आणि आपल्याला जर हेडिंग इंटरेस्टिंग वाटली किंवा हेडिंग महत्वाची वाटली तर आपण पुढे जातो आणि मग ती बातमी थोडी सविस्तर वाचायला सुरुवात करतो. तर सांगण्याचा उद्देश काय की बातमीचं हेडिंग आपण जितकं ऑप्टिमिस्टिक, जितकं समर्पक, जितकं कमी शब्दांमध्ये देऊ तेवढं त्या बातमीचा प्रभाव जास्त पडतो. त्यामुळे आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये चांगलं हेडिंग जे वाचकांना भावेल अशा पद्धतीचं देता आलं पाहिजे. हे एक आपण कौशल्य विकसित करण्याचं गरज आहे. हे करण्यासाठी आपल्याला वाचन, आजूबाजूच्या गोष्टींची माहिती असं सगळं लागतं. शब्द संग्रह आपला चांगला असेल तर आपण वेगवेगळ्या शब्द वापरून त्याचं हेडिंग चांगलं देऊ शकतो. आता आपण कुठल्या प्रकारची बातमी आहे त्यानुसार पण त्याला अलंकारिक रूप म्हणा किंवा त्याला काही सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगातले काही शब्द वापरून आपण ते हेडिंग कॅची करू शकतो. दुसरा त्यातला भाग असतो तो म्हणजे इंट्रो, ज्याला आपण मुख्य परिच्छेद असं म्हणतो. तर हा इंट्रो सुद्धा कमी वेळेमध्ये वाचता यावा एवढा छोटा आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असणारा असला पाहिजे. माझ्या अंदाजाप्रमाणे आपण थोडंसं आधी शिकलो असू बातमी आणि बातमीचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यामध्ये ह्याही गोष्टी आपण पाहिल्या असतील की बातमीला 5W1H या सूत्रामध्ये बांधलं जातं. त्याच्यामुळे त्या बातमीचे हे जे काही 5W1H या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण त्या समाविष्ट करतो, ज्याच्यामध्ये काय, कधी, कोठे, कोण, कोणाला, कशासाठी अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. आणि हे 5W1H वापरून याचं हेडिंग आपण इंट्रो आपण करत असतो. तर या इंट्रोला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं लिहिता येईल हे सुद्धा आपण शिकणं गरजेचं आहे. कारण बातमी हे वृत्तपत्राचं उत्पादन असतं आणि हे लोकांपर्यंत जाणं आणि त्या लोकांना ते भावणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळं दर्जेदार बातमी आपण लिहिणं शिकायला पाहिजे. बातमी लिहिताना आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पिरॅमिडची रचना कशी आहे. म्हणजे साधारण सरळ त्रिकोण जो असतो त्याला आपण पिरॅमिड म्हणतो. खाली त्याचा बेस मोठा असतो आणि वरती मग तो निमुळता होत जाऊन वरती एकदम टोक असतो. तर बातमीमध्ये ही स्थिती नेमकी उलटी आहे. बातमीमध्ये आपण रिव्हर्स पिरॅमिड किंवा उलटा त्रिकोण असंही आपण त्याला म्हणू शकतो. तर याचा अर्थ काय, तर सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो बातमीच्या सुरुवातीला, त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा भाग इंट्रो मध्ये, त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा भाग बॉडी टेक्स्ट मध्ये, त्याच्यापेक्षा मग अगदीच तो नाही आला तरी चालू शकतं. अशा पद्धतीने जर ती बातमी लिहिली, कारण काय असतं की बातमी लिहितो बातमीदार, पण ती बातमी वर्तमानपत्रामध्ये लावण्याचं काम जे आहे ते उपसंपादक हा करत असतो. आणि मग त्यावेळेला असं होतं की उपसंपादकाकडे जर जागा कमी असेल त्यावेळेला, तर तो बातमी घेताना किंवा तुम्ही लिहिलेली बातमी पानावरती घेताना तो सुरुवातीचा जे काही भाग आहे तेवढा घेतो आणि पुढचा वेळेअभावी तो पुढचा भाग डिलीट करत असतो. त्यामुळे जर आपण या रिव्हर्स पिरॅमिडच्या स्टाईलमध्ये बातमी लिहिली नाही तर बऱ्याचदा असं होतं की महत्वाचा भाग आहे तो छापून येत नाही आणि एखादा भाग नसता आला छापून, असं चाललं असतं तरी सुद्धा तो भाग छापून येतो आणि मग त्यातलं बातमी मूल्य जे आहे ते थोडंफार कमी होतं. त्यामुळे आपल्याला ही एक काळजी घ्यायला पाहिजे की बातमी लिहिताना आपण शक्यतो उलटा त्रिकोण जो आहे किंवा पिरॅमिड, रिव्हर्स पिरॅमिड जो आहे त्याला आपण फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर बॉडीमध्ये सुद्धा तेच घटनेचं वर्णन करताना किंवा घटनेचं, कार्यक्रमाचं, जे काही तुम्ही बातमी, ज्या विषयाची बातमी लिहित असाल त्या विषयाचं वर्णन करताना आपण महत्वाचे भाग आधी आणि नंतरचे भाग नंतर कमी महत्वाचे भाग अशा स्वरूपात आपण बातमी लिहायला पाहिजे. सेम तसंच आहे लेखांच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं. आपण लेख लिहिताना सुद्धा एक त्याचा आराखडा तयार करून कुठले मुद्दे यायला पाहिजेत, आपल्या लेखाचा उद्देश काय आहे, कशाला आपण ऍड्रेस करून लिहितो आहोत, या सगळ्या गोष्टींचं आकलन आपल्याला असलं पाहिजे आणि मग ते घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे.
मी मगाशी म्हटलं तसं, की माध्यमांमध्ये सध्याची खूप स्पर्धा आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमं येतायत, ई-जर्नलिझम आहे, न्यू न्यू मीडिया आलेला आहे. या सगळ्या मीडिया कन्व्हर्जन्समध्ये वर्तमानपत्रांना टिकून राहायचं असेल, तर या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण बदल केले पाहिजेत आणि मग जसे वर्तमानपत्र बदलतायत, त्याप्रमाणे आपल्याला बातमीदार म्हणून किंवा एक वर्तमानपत्रासाठीचा लेखक म्हणून सुद्धा आपल्यामध्ये आपण बदल करायला पाहिजेत आणि काही कौशल्य जरूर आत्मसात करायला पाहिजेत. यासाठी आपण जर का म्हणजे आता काही चांगल्या बातम्यांसाठी जर आपण म्हटलं, तर सकाळ आहे किंवा लोकमत आहे किंवा महाराष्ट्र टाइम्स आहे. तर अशी जी काही मुख्य आज घडीला जी वर्तमानपत्र आहेत, त्याच्यातल्या काही बातम्या मात्र जरूर आपण बघायला पाहिजे. त्या बातम्यांची मांडण्याची पद्धत असेल, त्या बातम्यांची लिहिण्याची पद्धत असेल, तर ती अतिशय कमी शब्दांमध्ये, कमी याच्यामध्ये साईजमध्ये लिहिलेली असते आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, अट्रॅक्ट होईल, अशा पद्धतीचं असतं. तरच आपण आपला वाचक टिकवून ठेवू शकतो. बातमी लिहिण्याचे मी मगाशी जसं म्हटलं, की बातमी लिहिण्यासाठीची जी काही कौशल्य आवश्यक असतात, त्याच्यामध्ये एकतर आपण ज्या विषयाची बातमी लिहितोय, त्या विषयाचं थोडंसं आकलन आपल्याला असलं पाहिजे. त्या विषयाची पार्श्वभूमी आपल्याला थोडी माहिती असलेली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ज्या एखाद्या लेखाविषयी लिहीत असू, तर त्याच्या भोवतालच्या जे काही घटना आहेत, त्याच्या भोवतालचे जे कंगोरे आहेत, त्याच्याशी निगडीत जे काही घटक आहेत, त्या घटकांविषयी आपल्याला थोडंसं ज्ञान असणं गरजेचं आहे. आपल्याकडे शब्दसंग्रह असायला पाहिजे. आपल्याला लिहिण्याची सवय असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या विषयी आपण बातमी लिहीत असू आणि त्याच्याविषयी काही ॲडिशनल माहिती आपल्याला हवी असेल, तर ती कोणाकडनं आपल्याला घेता येईल? म्हणजे समजा आता आपण सध्याचा काळ बघितला कोविडचा, तर कोविडच्या संदर्भाने म्हणजे पेशंट वाढलेत याच्या संदर्भाने काही बातमी करत असू, तर मग त्याच्यामध्ये अधिकृत माहिती कोण देऊ शकतं? तर जो आपल्या शहराचा आरोग्य अधिकारी आहे किंवा पालिकेचे आयुक्त आहेत किंवा जिल्हाधिकारी आहेत किंवा मग विभागीय आयुक्त आहेत. यांच्याकडनं आपल्याला या विषयाची अधिकृत माहिती मिळू शकते. तर एक कॉन्टॅक्ट डेव्हलपमेंट हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्याकडे असला पाहिजे. आता मी म्हटलं तसं, की एखादा समजा आपल्याला वृत्तपत्रीय लेख लिहायचा असेल, तर त्याच्यासाठी काय तयारी करायला पाहिजे? या जर गोष्टी आपण बघितल्या, तर एकतर म्हणजे जर्नलिझम हा विषय असा आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला सतत अपडेट राहावं लागतं आणि सतत आपलं जे काही ज्ञान आहे, ते आपल्याला वाढवत राहावं लागतं. त्यासाठी वाचन करावं लागतं. वर्तमानपत्र चाळावी लागतात आणि त्यातनं मग आपल्याला सारखं कळत राहतं, की नवीन काय बदल होतायत, कुठल्या घडामोडी घडतायत आणि मग आपल्या भोवतालचं ज्ञान आपल्याला आपसूक येत असतं. त्यामुळे आपण अपडेट राहणं हे फार गरजेचं आहे आणि आपण जेवढे अपडेट राहाल, तेवढा आपण एखादा विषय लिहिताना अ, त्याच्याविषयी अधिक सखोल असं लिहू शकतो. तर या फील्डमध्ये काम करताना स्थानिक पातळीपासून ते वैश्विक पातळीपर्यंत किमान जुजबी ज्ञान आपल्याला असावं. म्हणजे असं होऊ नये, की एखादा विषय आपल्यासमोर आला आणि त्याच्याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. बरं माझं म्हणणं असं असतं म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी सांगतोय, की समजा एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती नाहीये, पण ती करून घेण्याची तयारी आपली असली पाहिजे. नाहीतर असं होतं, की "अरे मला काहीच माहीत नाही याविषयी, मग मी कसं लिहू?" तर ठीक आहे माहिती नाहीये, पण मी माहिती घेऊन याची लिहू शकतो. ही आपली तयारी पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं तसं, की आपण काय लिहितोय म्हणजे आपण जे मगाशी बोललो 5W1H तर त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेतच. कशाविषयी लिहितोय, कोणाविषयी लिहितोय, का लिहितोय, कशासाठी लिहितोय, कधी लिहायचं आहे, कोणासाठी लिहितोय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि मग त्याला ते आपण पुढे घेत जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. त्याचा एक आराखडा आपण तयार केला पाहिजे. आपण कुठल्या भाषेत लिहितोय त्यानुसार आणि विषय काय आहे,
त्याच्याविषयी पण आपण विचार केला पाहिजे. वृत्तपत्रीय लेख असेल, तर लेखामध्ये आपण थोडीशी अलंकारिक भाषा वापरू शकतो. पण जर बातमी असेल, तर बातमीमध्ये मात्र तुम्हाला फॅक्ट्स ज्या आहेत, त्या फॅक्ट्स उतरवणं गरजेचं आहे. हार्ड स्टोरी असेल तर. सॉफ्ट स्टोरीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ गाण्यांचे कार्यक्रम असतील, उदाहरणार्थ तुमचे नाटक असेल, चित्रपटाचं एखादं परीक्षण असेल, तर अशा याच्यामध्ये तुम्ही थोडाफार अलंकारिक भाषेचा वापर करू शकता. पण जर का काही घटना घडलेली आहे आणि त्याचं वार्तांकन आपल्याला करायचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल काय माहिती आहे तेवढी देणं गरजेचं असतं. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर काल आपल्याकडे साधारणपणे 2,500 पेशंट्स वाढले. तर मग याच्यामध्ये आपण अलंकारिक भाषा वापरू नाही शकत. त्याच्यामध्ये आपण जी काही माहिती आहे, आकडेवारी आहे, ती आकडेवारी देऊनच आपण ती बातमी लिहावी लागते. त्यामुळे लेख लिहिताना मग आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करू शकतो, अलंकारिक भाषा वापरू शकतो, काही शब्द वेगळे वापरू शकतो. शैली आपली लेखाची डेव्हलप करू शकतो. तर या गोष्टींचा आपण एक विचार केला पाहिजे. म्हणजे बातमीची भाषा ही केवळ माहिती देणं किंवा बातमी ही जागृती करणं याच उद्देशाने लिहिलेली असावी. लेखात, अग्रलेखात, स्फुटलेखात या प्रकारच्या लेखनामध्ये किंवा फीचर्स ज्याला आपण म्हणू, इंग्लिशमध्ये आपण त्याला फीचर्स असं म्हणू. फीचर्समध्ये तुम्हाला काय व्यवस्थित म्हणा किंवा विस्तारपूर्वक लिहिण्याचं मुभा असते. पण बातमीमध्ये मात्र तुम्हाला ठराविक साच्यामध्येच ती लिहावी लागते. मग तुम्ही याच्यामध्ये लेखांमध्ये खंडनात्मक लेख लिहू शकता, तपशील देणारा लेख लिहू शकता, टीका करणारा लिहू शकता, एखाद्या घटनेचा उहापोह करणारा लेख लिहू शकता किंवा एखादी भावनिक तुम्हाला आव्हान करायचं असेल तर त्या पद्धतीचं लिहू शकता. तर लेखाचे स्वरूप जे आहे ते तुम्ही वेगवेगळे तुमच्या आवडी-निवडीनुसार तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर वर्तमानपत्रांच्या ज्या गरजा आहेत, त्या सुद्धा तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात आणि त्यानुसार तुम्हाला बातमी म्हणा किंवा लेख म्हणा लिहावा लागतो. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा. त्याचबरोबर संदर्भ आपल्याकडे कुठले-कुठले आहेत. मी मगाशी म्हटलं तसं एखाद्या घटनेविषयी जर आपण लिहीत असू, तर त्या घटनेचे जे काही इतर कंगोरे आहेत, त्या सगळ्या कंगोऱ्यांचा विचार करून, त्या सगळ्या पैलूंचा विचार करून आपल्याला हे लेखन करावं लागतं. त्यासाठी मग इतर जे काही संदर्भ आहेत, ते सगळे संदर्भ आपण पडताळून पाहायला हवेत. आता बाकी हे या पुस्तकामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेतच, ते तुम्ही वाचाल. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपण पुस्तकात दिल्यात त्याप्रमाणे इथे काही घेणार नाही आहोत. स्वयं अध्ययन सुद्धा आपण आता मी असं सांगेन तुम्हाला, की एखादा विषय तुम्ही घ्या. असं समजा, की तुमच्या भागामध्ये एक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होतो आहे आणि त्याला एक प्रमुख पाहुणे आहेत मोठे. आणि पुरस्कार वितरण समजा सामाजिक पुरस्कार आहे, तर त्या पुरस्काराचं तुम्हाला वार्तांकन करायचंय. तुम्ही कसं लिहाल त्याची बातमी? तर याचं एक तुम्ही टास्क करून बघा. मी थोडीशी तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो, की लेट्स से ए नावाची संस्था आहे आणि त्यांच्या वतीनं हा पुरस्कारांचा कार्यक्रम आहे. 5 पुरस्कार ते देतायत. एक राजकीय क्षेत्रातले मंत्री त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होतोय. तर या कार्यक्रमाचं आपल्याला वार्तांकन करायचं. याचं तुम्ही एक प्रॅक्टिकल करून बघू शकता. अजून काय-काय तुम्हाला असं वाटतं, की आपण ही कौशल्य विकसित करायला पाहिजे? तर दुसरं असं, की आपल्याला एखाद्या घटनेचं जे लिहायचं आहे, त्यासाठी अ, लागणारे जे काही संदर्भ आहेत, ते आपल्याला शोधता आले पाहिजेत. त्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांचं आपल्याकडे संपर्क हवेत, ते आपण घ्यायला हवे आणि मग
भाषा कौशल्य हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा त्यातला विषय आहे. आपण ज्या भाषेमध्ये लिहितोय त्या भाषेचं ज्ञान आपल्याला असावं. व्याकरण आपलं चांगलं असलं पाहिजे. वाचन चांगलं असलं पाहिजे. बातमी लेखन करताना ज्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत त्या घ्याव्यात. मी जेव्हा काम करायचो वर्तमानपत्रांमध्ये त्यावेळेला आम्हाला पत्रकार परिषदा अटेंड कराव्या लागायच्या. त्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांचे कार्यक्रम अटेंड करायला लागायचे. तर या सगळ्या गोष्टी करताना तिथे गेल्यानंतर आपल्याला तो समोर विषय काय चाललेला आहे, तो एक आकलन करून घेतला पाहिजे आणि समोरचा व्यक्ती काय बोलतोय ते सगळे मुद्दे लिहून घेणं. आपल्या बातमीमध्ये त्यात आपण कुठल्या-कुठल्या मुद्द्यांचा अंतर्भाव करू शकतो हे बघणं. अशा सगळ्या गोष्टी आपण करणं खूप गरजेचं असतं. ए आता बऱ्याच वेळेला असं येतं, की बातमी छापून येते आणि मग दुसऱ्या दिवशी संबंधित व्यक्ती असं म्हणतो, की माझ्या वाक्याचा किंवा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. तर अशा वेळेला आपल्याकडे जर नोट्स असतील आणि आपण जर त्यांना ठामपणे सांगू शकलो, की हे तुम्ही बोललेलं आहात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विपर्यास नाही. जे तुम्ही बोललात ते आम्ही मांडलेलं आहे. तर तुम्ही जास्त तटस्थपणे ती बातमी लिहिली असं दिसून येतं. त्यामुळे कार्यक्रमाच्या दरम्यान नोट्स काढणं हा सुद्धा एक कौशल्याचा भाग आहे असं म्हणता येऊ शकतं. त्याचबरोबर इतर लोकांना जे काही त्यातले तज्ञ लोकं आहेत, तर त्या लोकांशी आपण नियमित चर्चा करत राहणं, त्यांच्याकडनं माहिती घेत राहणं, हे सुद्धा खूप गरजेचं असतं. जुनी वर्तमानपत्र आपण मिळवली पाहिजेत, ती थोडीशी वाचली पाहिजेत. त्याच्यामध्ये काळानुसार कोणकोणते बदल होत आहेत ते आपण टिपले पाहिजेत. आणि मग बदलत गेलेल्या म्हणजे वृत्तपत्र लेखनाचं जे काही बदलत गेलेलं स्वरूप आहे, ते स्वरूप जर आपण पाहत गेलो आणि त्याच्यातून आपण शिकत गेलो, तर निश्चित आपल्यातली जी काही कौशल्य आहेत बातमी लेखनाची, ती नक्की सुधारू शकतो आपण. दुसरा एक मुद्दा असा, की आपण कुठल्या माध्यमासाठी लिहितो. आता मुद्रित माध्यमामध्ये वर्तमानपत्र असतात, त्यांच्या पुरवण्या असतात, काही साप्ताहिकं असतात, काही मासिकं असतात. तर त्या माध्यमांची गरज म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आपण लिहू शकतो. वर्तमानपत्रांमध्ये लिहिण्याची शैली वेगळी असते. साप्ताहिकांसाठीचं आपण वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. आणि मासिकं किंवा नियतकालिकं जे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या काळाचा म्हणजे आता आपण समजा आज लेख लिहिला मासिकासाठी, तर तो साधारणपणे 10-15 दिवसांनी छापून येणारा असतो. त्यामुळे पुढच्या अ, त्या काळातला आपल्याला थोडासा अंदाज घेऊन त्या पद्धतीचं लेखन करावं लागतं. त्यामुळे ते सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. मी मगाशी जसं म्हटलं, की इलेक्ट्रॉनिक माध्यमं किंवा डिजिटल मीडिया जो आहे, सोशल मीडिया आहे, या सगळ्या अ, एमर्जन्समुळं किंवा या सगळ्यांमध्ये उद्भवलेल्या स्पर्धेमुळं मुद्रित माध्यमं जे आहेत, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारानं लेखनाची शैली विकसित करतायत. त्यांच्याकडं ट्रेनिंग्ज होतात. जसं आमच्याकडं मी सकाळला असताना उत्तम कांबळे नेहमी आम्हाला नवीन-नवीन शैलीत बातमी कशी लिहिली पाहिजे किंवा बातमी लिहिताना कुठल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, अशासाठी ट्रेनिंग घेत असत. म्हणजे ते ट्रेनिंग 3 महिन्यातनं, 6 महिन्यातनं असं 1-2 दिवसाचं ट्रेनिंग होत असते आणि मग त्याच्यात कुठल्या प्रकारच्या बातम्या घेतल्या नाही पाहिजे, कुठल्या प्रकारच्या घ्यायला पाहिजेत. त्या बातम्या लिहिताना अतिशय संक्षिप्त स्वरूपात आपण कसं लिहू शकतो, अशा सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये दिलं जात असतं. तर बदलत्या माध्यमांचं स्वरूप जे आहे, ते आपण लक्षात घेऊन त्यानुसार आपण लिहिलं पाहिजे. आणि आता वर्तमानपत्र जे आहेत, आता अलीकडं पूर्वी कसं व्हायचं, की आज वर्तमानपत्र प्रकाशित झालं, तर ते काही ठिकाणी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी असं पोहोचायचं किंवा 8-10 दिवसांनी सुद्धा पोहोचायचं. पण आत्ता तुम्हाला साधारणपणे रात्री 12-12:30 नंतर तुम्ही चेक केलं, तर अनेक वर्तमानपत्रांचे ई-पेपर जे आहेत, ते त्यांच्या वेबसाईटला पडलेले असतात. त्यामुळे तुम्हाला
आणि जे आहे डिजिटल मीडिया जे आहे त्याच्या माध्यमातून बातम्यांचा ओघ हा सारखा चालूच असतो. त्यामुळे बातमी सांगणं हे आजच्या घडीला म्हणजे वर्तमानपत्रांमधनं बातमी सांगणं हे आजच्या घडीला तितकं महत्त्वाचं राहिलंय असं वाटण्याची काही गरज नाहीये. कारण बातमी तुम्हाला तुमच्या WhatsAppवरती, Facebookवरती किंवा इतर काही माध्यमांमधनं अनेक लोकं आता सबस्क्रिप्शन घेऊन ई-पेपर वाचत असतात. तिकडनं ती बातमी येत असते. बातमी सांगणं हा पूर्वीच्या काळी जितका महत्त्वाचा विषय होता, तितका आज तो राहिलेला नाहीये. त्यामुळे बातमीच्या पलीकडं किंवा बातमीच्या मागे काय आहे, याचं विश्लेषण आपण करणं गरजेचं आहे. असं जरी असलं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की आजच्या या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या किंवा डिजिटल मीडियाच्या ब्रेकिंगच्या जमान्यामध्ये आजही वर्तमानपत्र आपलं स्थान अजूनही टिकवून आहेत. अजूनही वाचकांचा वर्तमानपत्रांवर जितका विश्वास असतो, तितका विश्वास इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे वर्तमानपत्रांमधनं जे छापून येतं, ते खरं असतं, अशी भावना असणारे अनेक वाचक आहेत. मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यामुळे आपण जी बातमी लिहितोय, आपण जे लेख लिहितोय किंवा आपण जे काही लिखाण आपण करत असू, ते लिखाण सत्य परिस्थिती दर्शवणारं, ते लिखाण बातमीचे सर्वांगानं विश्लेषण करणारं असंच पाहिजे. त्यामुळे आपल्याकडनं लिहिताना चुका होणार नाहीत याची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. अनेकदा अनेक विषयांच्या बातम्या होतात, त्याच्यानंतर संबंधित विषयांचे लेख सुद्धा होतात. त्यामुळे त्या विषयाचा लेख लिहिताना आधी बातम्यांमध्ये काय-काय आलेलं आहे, हे अभ्यासून सुद्धा आपण पुढे त्याचं लेखन त्या लेखामध्ये आपल्या आलं पाहिजे. आणि हे पुढे मी मगाशी सांगितलं त्या गोष्टी याच्यामध्ये सगळ्या दिसतायत त्या आहेत. संशोधनपर लेख असतात, साप्ताहिकांमधले लेख असतात. त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. बातमीवर आधारित लेख असतात. मानवी स्वारस्याच्या काही बातम्या किंवा लेख असतात, ज्याला आपण ह्युमन इंटरेस्टेड स्टोरीज म्हणतो. व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व किंवा चरित्रपर असेही लेख असतात. मी मगाशी म्हटलं तसं प्रासंगिक किंवा निमित्ताचे काही असतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळे दिवस आहेत. जसं आज आपल्याकडे जागतिक चिमणी दिवस आहे किंवा जागतिक आनंद दिवस आहे. याचेही काही आज बघितले तुम्ही आजची वर्तमानपत्र, तर तुम्हाला या वेगवेगळ्या विषयाच्या बातम्या तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. तर व्यक्तिमत्व दिवसाचं महत्त्व सांगणारे, चरित्राचं महत्त्व सांगणारे अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आधारित लेखन आपण करू शकतो. ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज असतात, प्रसंग वर्णन असतात. या सगळ्या गोष्टींचं लेखन आपण करू शकतो. तर आपण एका गोष्टी याच्यातल्या करून पाहायला पाहिजेत, ज्याच्यातनं आपला लेखनाचा सराव होतो. स्थळांचं वर्णन करणारे काही लेख असतात, छायाचित्रांवरचे काही लेख असतात. छायाचित्रांना कॅप्शन देणं किंवा फोटोवळी देणं हा सुद्धा एक खूप कौशल्याचा भाग असतो. आपण जसं म्हणतो, की 1000 शब्दांमध्ये जे मांडता येतं, ते एका छायाचित्रामध्ये मांडता येतं. तसंच एका छायाचित्राला 1-2 ओळीमध्ये लिहिलेली फोटो ओळ ही खूप काही सांगून जात असते. आणि ते 1-2 ओळीच्या फोटोच्या कॅप्शनमधनं आपल्याला त्या छायाचित्राचा तपशील मांडता आला पाहिजे. तर तेही आपण एकदा करून बघावं. आपणच काढलेले फोटो त्याला आपणच काढलेल्या फोटोंना फोटो कॅप्शन देऊन त्याचा सराव आपण करू शकतो. तुम्हाला एखादा पुरस्कार मिळालेला आहे, अशा प्रकारची बातमी अझूम करून लिहा तुम्ही. तेही तुम्ही करून बघा. सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, त्यामुळे ते बघा तुम्ही, की काही वर्तमानपत्रांमध्ये जे लेख येतात त्याची कात्रणं काढून त्याचा थोडासा अभ्यास करणं, त्यांच्या लिहिण्याची शैली काय आहे, हे सगळं पाहणं खूप गरजेचं असतं. इथं जसं म्हटलंय, की तुमच्या परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा एखादा विषय शोधून, तर समजा तुम्ही राहत असलेल्या भागामध्ये काही अडचणी असतील,
रस्ता खराब आहे किंवा कचऱ्याचा प्रश्न आहे. तर अशा विषयाला घेऊन तुम्ही एखादी बातमी समजा लिहिलीत आणि ती वर्तमानपत्राकडे पाठवलीत, तर ती छापूनही येऊ शकते. तर तेही तुम्ही बघा. मग तिथलं वार्तांकन करताना तुम्हाला तिथल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, की नेमका प्रश्न काय आहे? समजा आपण कचऱ्याचं उदाहरण घेतलं, तर कचरा पेट्या ज्या आहेत त्या आता कचरा पेट्या राहिल्या नाहीत म्हणा, पण अनेक लोकं कचरा वेगळा करत नाहीत किंवा त्याचं वर्गीकरण करत नाहीत. आणि मग तो आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला जिथं मोकळी जागा असते, तिकडे नेऊन तो कचरा रिचवला जातो आणि मग एकाने टाकला की दुसरा टाकतो, तिसरा टाकतो, चौथा टाकतो आणि मग तिथं कचऱ्याचा ढीग लागतो. मग दुर्गंधी पसरते. मग घाण वास यायला लागतो. ती जागा घाण होते. हा प्रश्न तुम्हाला भेडसावतोय. तुम्ही राहतात त्याच्या आजूबाजूला तो भेडसावतो आहे आणि त्याच्याविषयी तुम्हाला बातमी लिहायची आहे. तर ती बातमी तुम्ही लिहा. मग एक प्रॅक्टिकल म्हणून सुद्धा ती बातमी तुम्ही लिहू शकता. तर मग त्याच्यात तुम्ही काय लिहाल? तर नेमका एरिया कुठला आहे? एक तो झाला भाग. कुठे आहे? मग काय आहे? तर कचरा साठलेला आहे. तर त्याचा त्रास काय होतोय ते लिहा. मग त्याचं काय करायला पाहिजे? तर कॉर्पोरेशनच्या संबंधित विभागाने त्याची विल्हेवाट लावली पाहिजे किंवा तो तिथनं हलवला पाहिजे. दुसरं तिथला एखादा स्थानिक नागरिक घ्या. त्याचा एखादा कोट तुम्ही घ्या, जेणेकरून त्याला बातमीला तुमच्या वजन येईल. मग तो नागरिक तिथला त्याची जी काही त्याला समस्या जाणवती तो ते सांगेल. आणि मग अशा स्वरूपाची बातमी लिहून तुम्ही ती वर्तमानपत्राकडे पाठवा किंवा तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती टाका, हँडल्सवरती टाका. जेणेकरून तुमचं एक बातमीचा सराव होईल. आणि दुसरं एखादं तुम्हाला असं वाटलं किंवा एखाद्या घटनेवरती आपल्याला लिहायचंय, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयीची काय मतं आहेत, भावना काय आहेत? हे सगळं लिहून तुम्ही ते वाचकांची पत्र म्हणून वर्तमानपत्राकडे पाठवू शकता. एखाद्या साप्ताहिकाकडे पाठवू शकता. ते त्याला निश्चित प्रसिद्धी देतील. तर हे 2-3 टास्क तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीने एवढा भाग पुरेसा आहे. 2 चॅप्टर्स आपण याच्यातले बघितलेले आहेत. तुम्ही पुन्हा एकदा या चॅप्टरचं थोडंसं वाचन करून त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडतंय किंवा काय त्याच्यातला भाग समजत नाही, तर त्या जर तुम्ही सांगितल्यात, मला लिहिल्यात, तर त्याला अजून चांगली उत्तरं देणं शक्य होईल. मी या लेक्चरच्या शेवटी माझा नंबर आणि ईमेल तुम्हाला सोडून जातो. जेणेकरून तुम्हाला काही शंका असतील, लिखाण करताना काही तुम्हाला जाणवलं, की इथे आपल्याला अडतंय, तर तेही तुम्हाला विचारता येईल. तुम्ही कधीही मला फोन केलात तरी चालू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला या प्रकारचं विषयाचा अभ्यास करताना काही अडचणी वाटल्या किंवा काही प्रश्न आले, तर तुम्ही मला लिहू शकता ईमेलद्वारे किंवा तुम्ही मला फोन करूनही विचारू शकता. माझा नंबर आहे 9767-789-529. मी पुन्हा एकदा सांगतो. माझा नंबर आहे 9767-789-529 आणि ईमेल आयडी आहे jivrajchole@gmail.com. JIVRAJ जिवराज चोले CHOLE चोले @gmail.com. तेव्हा आजच्या या 2 घटकांचा अभ्यास तुम्ही करा. मी म्हटल्याप्रमाणे 2 सराव करून बघा. एखाद्या विषय घेऊन त्याची बातमी लिहा किंवा त्याच्यावरती लेख लिहा आणि एक वाचकांचं पत्र लिहा. या 2-3 गोष्टी करा. आपण पुढच्या भागात, पुढच्या लेक्चरला परत भेटूया. धन्यवाद.